डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचा राज्याध्यक्ष आहे। तर आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी मी थोडा संवाद साधणार आहे। तर विषय असा आहे की आपल्या या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही राजकारण चालू आहे आरक्षणाचं, त्या संदर्भामध्ये आज आपल्याशी मी बोलणार आहे। आपल्याला माहिती असेल या देशामध्ये राष्ट्रपती यांना काही अधिकार आहेत, महत्त्वाचे अधिकार, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पेक्षाही जास्त पॉवर या संविधानामध्ये आहे, हे आपल्याला माहिती असेल। तर आज जे काही अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण या संदर्भामध्ये जे विभाजन करण्याचा प्रयत्न चालू आहे, या विभाजना संदर्भामध्ये मागच्या काही दिवसामध्ये या राज्यामध्ये बरेच आंदोलन चालू आहेत, लॉंग मार्च चालू आहेत, मोर्चे चालू आहेत, आणि आम्ही या ठिकाणी आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी आज या देशाच्या राष्ट्रपतींनाच एक आग्रहाची विनंती करत आहोत आपल्या प्रेस मीडियाच्या माध्यमातून की बाबा या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जो निर्णय दिलेला आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण आपण राज्यांनी करावं, हा जो निर्णय आहे तो मुळात संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी तो निर्णय दिलेला आहे। आणि ह्या निर्णयामुळे या राज्यात हे सरकार, भाजप आणि महायुती सरकार आज एसटी आरक्षण उपवर्गीकरणाच्या गाठ घालत आहे। तर याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि या देशातील मराठीतील सर्व आंबेडकरी संविधानवादी जनतेचा या ठिकाणी याला विरोध आहे। तर आमची मुळात या ठिकाणी अशी मागणी आहे, जर न्यायालय चुकीचे निर्णय देत असेल आणि त्या चुकीच्या निर्णयामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ज्या 59 जातींना एक संघ असं करून ठेवलेला आहे, त्या एक संघ करून तोडण्याचं काम या देशातील न्याय व्यवस्था, सत्ताधारी लोक करत आहेत। आणि ही प्रक्रिया थांबवण्यासाठी आज सरकार कुठलाही प्रयत्न करत नाही। तर आम्ही असं या ठिकाणी आमची मागणी आहे की या देशाचे राष्ट्रपती यांनी या ठिकाणी हस्तक्षेप करावा आणि या हस्तक्षेप करून त्यांनी न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे असंविधानिक, तो निर्णयाची त्यांनी पुनरावलोकन करावं, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि पुनरावलोकन करून त्यांनी राष्ट्रपतीने हा निर्णय रद्द करून या देशामध्ये जो एसटी आरक्षणाचा विभाजन करण्याचा प्रयत्न चालू आहे तो या ठिकाणी थांबवा आणि या बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये दिलेलं जे आरक्षण आहे ते एक संघ ठेवावा, अशी आमची आपल्या प्रेसमधून आपल्याला राष्ट्रपतींना मागणी आहे। आणि या ठिकाणी राष्ट्रपतींना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे। राष्ट्रपती महोदयांनी जर या देशामधील न्याय व्यवस्था चुकीचे निर्णय असेल आणि राष्ट्रपती थांबवत नसतील तर आम्ही 30 जून नंतर या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती जागो अशा पद्धतीचं आंदोलन छेडणार आहोत। जेणेकरून राष्ट्रपतींना सांगायचे आम्हाला किंवा आपण आपल्याला अधिकार आहे, न्याय व्यवस्थेने जो निर्णय दिले त्याचं तुम्ही पुनरावलोकन करू शकता, त्याचं तुम्ही पुनरावलोकन करावं। आणि ही मागणीसाठी या राज्यामध्ये आम्ही जिल्हा गावागाव जाऊन राष्ट्रपती जागो नावाचं आंदोलन 30 जून नंतर या राज्यामध्ये आम्ही करणार आहोत। अशा पद्धतीची आमची या ठिकाणी मागणी आहे आणि आपल्या मार्फत आमची मागणी जनतेला कळावी, सत्ताधाऱ्यांना कळावी, राष्ट्रपतींपर्यंत जावी, अशी आमची आपल्याला विनंती आहे। आम्ही पत्र दिलेलं आहे, राष्ट्रपतींना मेल केला आहे, आम्ही जिल्हाधिकारी मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत त्यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे। 30 जून नंतर आमचे या ठिकाणी आंदोलन औरंगाबाद पासून चालू होणार आहे, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मधून, आणि पूर्ण राज्यामध्ये आंदोलन आम्ही करणार आहोत। हो, मोर्चा सहभाग असणार आहे सर आमचा। आम्ही समाजाचा मोर्चा म्हणून आम्ही त्या ठिकाणी सहभाग घेणार आहोत। पण बीड मधून आता बरेच बीड मधून नाही म्हणलं तरी आमचे 2-3 हजार लोक मोर्चामध्ये सहभागी होऊ शकतात, सगळ्या सामाजिक लोक, 59 जातीचे लोक। आम्ही 30 तारखेला इकडे येऊ सकाळी, आणि हे मोर्चे झाल्यानंतर आम्ही एक संघटना म्हणून जो आमचा विरोध आहे, आम्ही तो विरोध व्यक्त करण्यासाठी आम्ही संघटनेचं आंदोलन आम्ही राज्यभर छेडणार आहोत, जे आंदोलन असणार आहे राष्ट्रपती जागो आंदोलन। याचं कारण असं आहे सर, आज सरकार विचार करत नाही, आरक्षण ही काही राज्याचा अधिकार नाही, हे आरक्षण बाबासाहेबांनी घटनेत नमूद केलेलं आहे। आणि घटनेमध्ये हा एसटी समाज हा होमोजिनियस आहे, एक संघ आहे,
आणि एक संघ तोडण्यासाठी हे न्याय व्यवस्थाला हाताला धरून हे सरकार प्रयत्न करत आहे. तर या न्याय व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा अधिकार राष्ट्रपती महोदय करू शकतात. राष्ट्रपतींना ते अधिकार आहेत आणि राष्ट्रपतींनी ते जर विचारलं न्याय व्यवस्थेला, त्याचा पुनरुच्चार जर केला तर तो निर्णय रद्द होऊ शकतो, अशी आमची धारणा आहे, आमची मागणी आहे. हे बघा, प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. जे भाजपाच्या दावणीत बांधलेले आहेत त्यांचं मत आहे की आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे संख्येनुसार, परंतु या ठिकाणी आरक्षणाचं वर्गीकरण मुळात होऊच नये अशी आमची भूमिका आहे आणि आंबेडकर समाजाची तीच भूमिका आहे. कारण बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी संविधानामध्ये नमूद केलेलं आहे की हा समाज होमोजिनियस आहे आणि न्याय व्यवस्थेने सुद्धा तो 2004 ला मान्य केलेला आहे आणि 2004 ला मान्य केल्यानंतर न्याय व्यवस्था पुन्हा 2024 चा निर्णय देते की बाबा हा समाज हेट्रोजिनियस आहे. मग ही न्याय व्यवस्थेची दुप्पटीची भूमिका आहे. ही भूमिका कुठेतरी आरक्षणवादी लोकांच्या जीवावर उठलेली आहे आणि या न्याय व्यवस्थेला हाताला धरून आम्हाला असं वाटतं की भाजप आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये ते कांड करणार आहे. अनेक 4-5 राज्यामध्ये त्यांचा झालेलाच विषय तो, पण आमची मूळ मागणी या देशातील आरक्षण वाचावं, एक संघटना टिकून राहावी, यासाठी राष्ट्रपती महोदयांनी हस्तक्षेप करावा अशी आमची मागणी आहे. कारण त्यांच्याशिवाय आता आपण सुटू शकत नाही. कारण राज्या लेवलवर त्या सरकारने निर्णय घ्यायला चालू केला, मग तुम्ही थांबणार कोण? राष्ट्रपती महोदयांनी विचार केला थांबू शकतं जर ते आज संविधान मानत असतील तर. आणि जर आम्ही तर इशारा दिलेला आहे 30 जून नंतर जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस, आयुक्त ऑफिसवर आम्ही राष्ट्रपतींचे बॅनर घेऊन गावोगाव जाऊन राष्ट्रपती जागो आंदोलन छाडणार आहोत, जेणेकरून त्यांच्या लक्षात आलं पाहिजे हा मुद्दा कुणाचाही सरकारचा नाहीये, हा देशाचा मुद्दा आहे. मला असं वाटतंय सर की आजपर्यंत मागच्या 2-3 महिन्यामध्ये ही जी मागणी आमची आहे राष्ट्रपती महोदयांना डायरेक्ट हस्तक्षेप करावा अशी मागणी आजपर्यंत कुठल्याही संघटने पक्षाने केलेली नाही. ज्या राज्यामध्ये फक्त सरकारला विरोध करणं आणि सरकारला विरोध करून काय पण सुटणार नाही. कारण आज माझं म्हणणं आहे की या महाराष्ट्रामधले जे काही आंबेडकरवादी आहेत, बऱ्यापैकी संघटना पक्ष असतील, आम्हाला माहिती आहे की कोण पक्ष आणि कुठली संघटना भाजपशी अटॅच आहे. मग आम्हाला आमचं म्हणणं आहे की या सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही कुठली तरी आमची भूमिका आहे, संविधान टिकलं पाहिजे, आरक्षण टिकलं पाहिजे, म्हणून आम्ही आमची संघटना घेऊन आम्ही या महाराष्ट्रात आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करतो. कोणत्या मोर्चाला? मोर्चाला आमचा पाठिंबा समाज म्हणून नाही सर, पक्ष म्हणून नाही किंवा समाज म्हणून आम्ही मोर्चा सहभागी होऊ, आमची अशी भूमिका आहे त्यामध्ये. त्या पलीकडे जाऊन सर आम्ही 30 जून नंतर जो आमचा फॉर्म्युला आहे राष्ट्रपती जागो आंदोलनाचा, त्यानंतर आम्ही दिल्लीला जाऊन राष्ट्रपती महोदयांच्या घरासमोर आंदोलन करण्याची आमची मानसिकता आहे. आणि आम्ही त्या पलीकडे निवेदनात नमूद केलेलं आहे की राष्ट्रपतींना हा कुठेतरी प्रश्न पडला पाहिजे, देशातलं संविधान धोक्यात आहे, आरक्षण धोक्यात आहे आणि इथं या फडणवीस सरकारला किंवा बाकीच्या लोकांना कळून काहीच फायदा नाही. राष्ट्रपती महोदयांनाच कळणं गरजेचं आहे, त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि ही भूमिका मला वाटतं की माझ्यासारख्या किंवा माझ्यापेक्षाही सिनियर कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी ही भूमिका मांडली पाहिजे, पण दुर्दैव आहे ही भूमिका कोणी मांडायला तयार नाही. इथं फक्त राजकारण चालू आहे, सरकारला विरोध करायचा, सरकार विरोध करून काही फायदा होणार नाही. तर ही फक्त दाखवायचे दात आहे ते सगळे, हे काय सगळं चुकीचं आहे. जर फडणवीस सरकार म्हणत असेल की संविधान देशातलं सगळं सर्वोत्तम संविधान आहे, मग त्यांनी त्या पद्धतीने अंमलात आणलं पाहिजे ना. 2,50,000 जवळपास एसटीचा बॅकलॉग शिल्लक आहे महाराष्ट्रामध्ये, आज एकही पद भरलं जात नाही. मग आम्हाला म्हणायचंय जर फडणवीस सरकार म्हणत असेल संविधान चांगलं आहे तर मग बॅकलॉग भरायला काय अडचण आहे, हा एक मुद्दा आहे. मागच्या काही 2 महिन्यापूर्वी समाज कल्याणचा करोड रुपयाचा निधी त्यांनी लाडक्या बहिणीला वळवलेला गेलेला आहे, त्यावेळेस कुठे गेलं? आज तुम्हाला सांगतो स्वधार योजनेचे पैसा, शिष्यवृत्तीचा पैसा, हॉस्टेलच्या मुलांच्या जेवणाचा पैसा वेळेवर मिळत नाही. मग ही प्रक्रिया कुठल्या दिशेने चालली हाही बघितलं पाहिजे. केवळ फडणवीस सरकारला विरोध करायचा म्हणून आंदोलन करायचं आमची अशी भूमिका नाही. आमची भूमिका देशव्यापी आहे आणि राष्ट्रपतींनीच ह्याच्यामध्ये काहीतरी करावं अशी आमची मागणी आहे आणि आम्ही आंदोलनाच्या दिशेने त्या जाणार आहोत. कोणाची?
आम्ही भेट घेतली नाही सर, आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. आम्ही त्यांना निवेदन देऊन कळवलंय की बाबा तुम्ही राष्ट्रपतींना कळवा, तुम्ही इंटरव्ह्यू करू नका, कारण तुमचा तो अधिकार नाहीये. सुप्रीम कोर्टाने विभाजन करा करात असं म्हणलेलं नाही, करू शकता. इतकी आग्रही भूमिका यांनी घ्यायला नाही पाहिजे ना. संविधान जर चांगलं असेल तर तुम्ही संविधानाची अंमलबजावणी करा. विनाकारण विभाजन करून 59 जातीला विरोधात टाकण्याचा हा चुकीचा प्रकार आहे आणि भांडण लावण्याचा जातीचा प्रकार आहे. तो हे फडणवीस सगळं करत आहे. हो, त्यांच्या काळात घेण्यात आलेला आहे, त्यांनीच केलेलं आहे. आणि त्या व्यक्तीला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी बसून ह्या सरकारने तो निर्णय घेण्यास भाग पडले असे आमचा आरोप आहे. हा, ते येतात ना, समाजून येतात. हो, बोला ना. आहे ना, वाया जात. हा हा, हो हो, बरोबर आहे ना. हा, आमचं म्हणणं कुणाला आमचा विरोध नाही. आमची भूमिका मांडतो आम्ही, एक लक्षात घ्या, आमची भूमिका मांडतोय. आमचा विरोध कुणालाच नाहीये. आमची भूमिका काय आहे की राष्ट्रपतींना कळायला पाहिजे होतं, त्यांना कळलं नाही. ठीक आहे, आम्ही आंदोलनाच्या भूमिकेतून त्यांना सांगू की बाबा तुम्ही निर्णय घ्या, काहीतरी तुम्ही निर्णय घ्या, असं आमचं म्हणणं आहे. या भारतामध्ये प्रत्येकाला अधिकार बोलण्याचा आहे. व्यक्ती म्हणून मी बोलतोय, संघटना म्हणून मी बोलतोय, माझे कार्यकर्ते म्हणून मी बोलतोय आणि समाज म्हणून मी बोलतो. आणि जर माझी भूमिका मांडण्याचा मला अधिकार जर नसेल तर मग लोकशाहीमध्ये काय मला सांगा, एखादा व्यक्ती बोलतो मग करायचं असं नाही ना प्रकारचं. राष्ट्रपती निर्णय द्यायला पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे 1 ऑगस्ट 2024 ला, त्या निर्णयाचे त्यांनी पुनरावलोकन करावं आणि हा जो आरक्षण विभाजनाचा किंवा जो प्रक्रिया आहे त्यांनी थांबवावी आणि त्यांना तो अधिकार आहे भारतीय संविधानामध्ये नमूद केलं. हा, हो. हम्म. हे बघा सर, सुप्रीम कोर्ट असेल, राष्ट्रपती असतील, या देशाचं सगळ्यात महत्वाचं किंवा सर्वोत्तम आम्ही संविधानाला मानतो आणि संविधानानुसार हा निर्णय नाहीये ही आमचा आरोप आहे. आमचा सुप्रीम कोर्टावर आरोप आहे की हा संविधानानुसार मी निर्णय दिलेलाच नाहीये. कारण बाबासाहेबांनी ज्या पिरामिडमध्ये सांगितले की होमोजिनियस समाज आहे, त्याचं विघटन करता येत नाही, ह्या निर्णयाबाबत नाही. बाकी दाखल करू ना, कायदेशीर करू ना सर. आम्ही आज पहिलं पाऊल घोषणा केली, आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत पहिल्यांदा जातोय, लोकांना सांगतोय की तुम्ही राष्ट्रपतींना मेल पाठवा, राष्ट्रपतींकडे जाऊन पत्रव्यवहार करा. ह्या सरकारला पाठवून काहीच इथं आम्हाला असं वाटत नाही की सरकार निर्णय बदलेल किंवा सरकार निर्णय घेणारच आहे. आरक्षण विभाजन करणं सरकार आपल्यालाच आहे, ते करणारच आहे. पण त्याच्या पुढे जाऊन आम्ही वाटतं की राष्ट्रपतींना थोडं जर आम्ही अटॅचमेंट केली तर काहीतरी झालं तर ठीक आहे, आम्ही कोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात, पण आम्ही त्याच्यात दाखल करण्याचा प्रयत्न करू. पण प्रक्रिया सुरू करणं आमचं काम आहे, आम्ही ते चालू केली. वाटतं ना सर. हे बघा, मागच्या 50 वर्षामध्ये, मागच्या 20 वर्षामध्ये जर बघितलं आपण, आंबेडकरी संघटना सगळ्या एकत्र यायला पाहिजे, सगळ्याची इच्छा आहे. हा, झालेला आहे. हो हो सर, आमच्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यांना हे पटत नाहीये. त्याचं कारण असं आहे की 50 वर्ष मागे गेल्यानंतर आम्हाला दिसतं की काहीच झालं नाही. संविधान आहे, जागेवरच आहे, सगळं जागेवरच आहे, पण विकास तेवढा झालेला नाही. सगळा निधी वळवण्यात आला. इथपर्यंत कुठल्याही पक्षाने आजपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, येऊन थांबलाही नाही. आजचे संजय शिरसाट मंत्री आहेत औरंगाबादचे आमचे, आम्ही त्यांना 10 वेळेस भेटलो की बाबा तुम्ही हे पैसा जो वळवताय तो चुकीच्या पद्धतीने तुम्ही वळवू नका. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काय करायचं सरकार आमचं आम्ही बघून घेऊ. मला सांगा, विरोध म्हणजे मी एकटा किंवा माझ्या संघटनेवर कोण जमणार नाही ना, सगळ्यांनीच करायला पाहिजे. पण सगळ्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. का वेगळ्या आहेत त्याचं कारण आहे, कारण प्रत्येक जण कुठं कुठं ना तर सत्तेशी किंवा कुठल्या तरी आर्थिक व्यवस्था अटॅचमेंट करतो. मग आता कोण कुठं करतो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, सांगायची गरज नाही. मग आमच्यासारखे जे नवीन कार्यकर्ते तयार व्हायला, त्यांना असं वाटतं कुठेतरी असं स्फोटक निर्णय झाला पाहिजे आणि त्याचा परिणाम देशामध्ये झाला पाहिजे. ठीक आहे, आमच्या जे होईल की नाही आम्ही सांगू शकतो, आम्ही प्रयत्न करू शकतो ना.
ठीक आहे, आता राष्ट्रपतीला आम्ही बोलायचा बंद करतोय, राहून आम्ही दिल्लीत जाऊन आंदोलन करू. आमची संघटना सक्षम आहे. एक 2,000 काढायची दिल्ली जाऊन मी बसू शकतो जाऊन, आणि आम्ही त्या तयारीनेच आज तुमच्या समोर आलो ना. सांगतो ना, सांगतो. हम्म. टेक्नॉलॉजी 2001 पासून आम्ही संघटना कार्यरत आहे माझी, आणि आपल्याशी मला वाटतं माझी ही तिसरी वेळ आहे इथं भेटण्याची, बोलण्याची. दिव्यांग मंत्रालय असेल, समाज कल्याणचे बरेच विषय मी हँडल करतो. तुम्ही जर सर्च केलं माझं नाव तर तुम्हाला माझे भरपूर आंदोलन बघायला मिळतील. भरपूर उद्या माझा छत्री मोर्चा आहे अधिवेशनावरती दिव्यांग बांधवासाठी, आणि तो छत्री मोर्चा आयोजित केलेला आम्ही. दिव्यांगाची योजना, दिव्यांग अनुदान, शाळेचं अनुदान असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी दिव्यांगाच्या आम्ही उद्या तिथं मांडणार आहोत, आणि त्या भूमिकेसाठी मी कालपासून मुंबईत आहे. मग आज योगायोग वेळ होता म्हणून आपण ही प्रेस आयोजित केली, व आलोय तर इथं आपण ही प्रेस घेऊ. आता आम्ही औरंगाबादला उद्या प्रेस परवा घेणारच होतो ती, पण वेळ होता म्हणून आपण या ठिकाणी आयोजित केली, आपल्याशी संवाद साधला आणि भूमिका मांडली. कोणतं आंदोलन? 30 जूनचं का? आम्ही 30 उद्याचं आमचं आंदोलन आहे ना, उद्याचं आमचं दिव्यांग मंत्रालय छत्री मोर्चा आहे, तो आमचं नियोजन झालेलं आहे. पण आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आज ही आपण प्रेस घेतोय. उद्याचं माझं आंदोलन तिकडे आहे, अधिवेशन छत्री मोर्चा म्हणून आहे. तुम्ही वाटलं तुम्हाला त्याची प्रेस मिळून जाईल. वेळ सकाळी आमचा 11:30 ते 12 दरम्यान आहे. म्हणजे असं नाही की केवळ आम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावरच बोलू लागलो, आम्ही समाजाच्या विविध घटकावर बोलतो. 2001 पासून डॉक्टर आंबेडकर विकास नावाची संघटना कार्यरत आहे. सगळ्या प्रेस मीडियामध्ये, सगळ्या युट्यूबला माझं नाव आहे, माझे आंदोलन आहे. तुम्ही सर्च करा, आणि कुठल्याही जाती, कुठल्याही पक्षाची आमच्या अटॅचमेंट नाहीये, हे तुम्हाला मी सांगतो. हे बघा सर, आता प्रोफेशनली मी डॉक्टर आहे, माझं बीडमध्ये हॉस्पिटल आहे, मी 20 हे काम करतो, माझे बऱ्याचशा लोकांशी संबंध आहे. मी डायरेक्ट मंत्र्याला फोन करू शकतो. पण ना असं वाटतं कधी कधी की बाबा आपण जर समजा मागं जे झालं आपण तेच केलं तर मग आपला फायदा हे कोण नाही. आपला फायदा कुठं आहे? आपण तटस्थ राहणं, भूमिका मांडणं हे आपलं काम आहे, आपण ते काम करायचं. तर राजकीय भूमिकेतून मी बोलत नाही, एक सामाजिक भूमिकेतून आपल्याशी संवाद साधतोय मी. आणि राजकीय भूमिका असती तर कदाचित मी तिकडच असतो आणि मी याला समर्थन केलं असतं. माझ्यासारखा नवीन कार्यकर्ता ह्याला विरोध इतक्या मोठ्या प्रमाणे करतोय, राष्ट्रपती पण याचा प्रयत्न करतोय, ही कुठेतरी वेगळी भूमिका आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. समान नाही कोणाला भेटतो सर. विरोध असा आहे की ही जी प्रक्रिया आहे, बाबासाहेबांना त्यावेळेस जे कळलं होतं की अस्पृश्यता, दलित समाजावर अन्याय अत्याचार का होतात, त्यांचं संघटन नाही. मग आता राजकीय वेगळं आणि सामाजिक संघटन वेगळं आहे. सामाजिक संघटन पाहिजे, आणि त्यासाठी बाबासाहेबांनी 59 जातीला एक संघ म्हणजे होमोजिनियस पद्धतीने त्या संविधानात त्यांनी नमूद केलेला. मग जर नमूद केला असेल आणि सुप्रीम कोर्टाने 2004 ला हे मान्य केलं होतं, मग आज 2024 ला असं काय घडलंय की बाबा ह्या समाज होमोजिनियस नाही, हा हेट्रोजिनियस समाज आहे, ह्याचं आपण विभाजन करू? हे नेमकाच्या मागे काय, कुणी मागणी केली होती मला सांगा? सांगितलं होतं ना. पण मला सांगा, फक्त एससीचं वर्गीकरण का होतं इथं? बाकी समाज वर्गीकरण करायला काय अडचण आहे? मग सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की ह्यांचं बाकीचं बी करा, एससीच का करायचंय? नाही सर, हे बघा, पण आरक्षणाचं विघटन करून काय होणार आहे? कोण गॅरंटी काय मला सांगा याची प्रगती होणार आहे म्हणून? तुमच्याकडे गॅरंटी आहे का? फुल गॅरंटी असेल कुणाकडे त्यांनी सांगा. विभाजन केलं की हे 100% सगळं मातंग समाज सुधारणार आहे, चांभार समाज सुधारणार आहे, बौद्ध समाज सुधारणार आहे, अशी गॅरंटी कोण देणार आहे इथं? आमचं बॅकलॉग तुम्हाला सांगितलं ना, बॅकलॉग 2,50,000 बॅकलॉग ह्या मागच्या 20 वर्ष सरकारने भरलेलं नाही. काल परवा तुम्ही बघा 3,044 कोटी रुपये सरकारने लाडक्या बहिणीला समाज कल्याणाचे वापरलेत. मग हे कुठंतरी थांबत नाही. हे विभाजनाचाच मुद्दा सगळा कसं काय समोर आणता आमच्या? आम्ही नवीन म्हणून त्याला विरोध करतोय, आमचा विरोध करणं आमचं काम आहे. सर, मागणी मी ह्याच्यात मांडलेली आहे. माझी मागणी आहे की 1 ऑगस्ट 2024 चा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो असंवैधानिक आहे. या निर्णयाचं राष्ट्रपती महोदयांनी पुनरावलोकन करावं आणि आरक्षण विभाजनाची प्रक्रिया थांबवावी, अशी माझी प्रमुख मागणी आहे. आणि या मागणीसाठी आम्ही
राष्ट्रपती जवाहर नावाचं आंदोलन राज्यभर करणार आहोत. सर माईक मध्ये बोला. मी डॉक्टर जितेंद्र ओहाळ, डॉक्टर आंबेडकर विकास मंचाचा राज्याध्यक्ष आहे. आज आज जी मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्या मुद्द्यावर जी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये मुद्दा आहे की आरक्षणाचं वर्गीकरण होऊ नये, ते थांबलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मागणी प्रत्येकजण करू शकतो, त्याला अधिकार आहे, पण कुठेतरी संवैधानिक मागणी असावी अशी आमची मुळात इच्छा आहे. महामोर्चामध्ये आम्ही समाज म्हणून सहभागी होणार आहोत. विरोधात 30 तारखेचा मोर्चा. मॅडम, संविधानामध्ये बाबासाहेबांनी हा समाज एक संघ आहे असं सांगितलेला आहे आणि ते लिखित आहे. मग एक संघ समाजाचं विभाजन करणं हा कुठंतरी संविधानिक निर्णय बाबासाहेबांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतोय. आपण संविधान ग्रेट मानतोय, मग आता संविधान ग्रेट आहे का सर्वोच्च न्यायालय ग्रेट आहे असा या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे आम्हाला. आरक्षणावर परिणाम होणार की आमची एक संघात तुटणार आहे आणि आमची एक संघात तुटू नये अशी आमची भूमिका आहे. तर मतभेद जाणवत आहेत काही. आता मुळात उद्देश एकच आहे की वर्गीकरण थांबलं पाहिजे. सगळ्याची भूमिका एकच आहे. काय फायदा हे वर्गीकरण जर लागू केलं म्हणजे नाही सामाजिक समतोल राखला जाईल असं वाटतंय. सर नाही राखणार. आजची परिस्थिती तुम्ही बघा की या ठिकाणी 59 फक्त मातंग समाजाचं आंदोलन समोर येते आपल्या आणि बौद्ध समाजाचं समोर येते. मातंग समाज या जसा महापुरुषावरची चिखलपे करतोय तसं बौद्ध समाज चिखलपे करतोय. आमचं काय म्हणणं आहे, मुळात ह्या गोष्टी आज इथं महत्वाच्या नाहीतच. इथं विषय महत्वाचा आहे संविधान आणि कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती. आज या लोक जे काही उच्च लोक आहेत संविधानाच्या तुलनेत त्या लोकांनी हा निर्णय घेणं गरजेचं. त्यांना कळलं पाहिजे संविधान ग्रेट आहे, संविधानानुसार हे देश चालला पाहिजे आणि संविधानानेच वागला पाहिजे. मग आम्ही तुम्ही भूमिका घेणारे किंवा विरोधात किंवा काही ह्याच्यात काही विषय नाही. आमचा सरकारवर विश्वासच नाहीये. सरकार हा निर्णय जो आहे सरकार घेणार आहे. आम्ही आजच तुम्हाला सांगतो, पण सरकारने हा निर्णय घेणार आहे आमची अशी प्रबळ म्हणजे असं वाटतं की आमची विरोधात निर्णय घेणार म्हणून आम्ही राष्ट्रपती जायचा प्रयत्न करतो का राष्ट्रपती महोदयाने हस्तक्षेप करावा आणि सरकारला सांगावं, राज्याला सांगावं आणि देशाला सगळ्या सरकारला सांगावं करू नका. तर ज्याप्रमाणे आपण म्हणताय की राष्ट्रवादीची डायरेक्ट आपण भेट घेऊन किंवा जर त्यांच्यापर्यंत नाही पोहोचलं तर तुम्ही त्यांच्या निवासाबाहेर आंदोलन करणार. तसं आता पावसाळी अधिवेशन चालू आहे, आपलं कोणत्या प्रतिनिधीला त्या संदर्भात पत्र देऊन आपण बाजू मांडणार का काही बघा, आम्ही आमदार काही आमचे आमदार आहेत जिल्ह्यातले, काही आमच्या भागातले ओळखीचे, त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. तुम्ही अधिवेशनात मुद्दा मांडावा अशी आमची त्यांच्याकडे आम्ही त्यांनी विनंती केलेली आहे आणि त्या पद्धतीने मुद्दा मांडतील आणि आम्ही रस्त्यावरती आंदोलनाच्या आम्ही तो मुद्दा मांडणार आहोत. मंत्रालयावर आमचं उद्या 22-23 ला आंदोलन आहे. दिव्यांग मंत्रालयावर दिव्यांगाच्या योजना, दिव्यांगाचे अनुदान, शाळेचं अनुदान आणि दिव्यांगाच्या बाबतीत जे काय चाललंय राज्यामध्ये त्याविषयी आमचं उद्या क्षत्रिय मोर्चा आहे. त्याचं आम्ही नियोजन आमचं झालेलं आहे, आलेलं आहे सर. कारण बऱ्याचशा दिव्यांगाची योजना दिव्यांग पोहोचलेल्या आहेत आणि मला दुपारी सचिवांचा फोन आला होता. त्यांनी उद्या मला 11 वाजता बैठकीला बोलवलंय आंदोलनाच्या पूर्वी आणि आम्ही बैठक घेऊन तो विषय करणार आहोत. म्हणजे बऱ्यापैकी सोडण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्या दिव्यांग कमीत 1500 लोक असतील आणि माझे कार्यकर्ते आज स्वामी लोक असतील बरेचसे. तर एकंदरीत परिस्थिती पाहता तुमच्या आंदोलनाचं जे स्वरूप आहे ते समाजाचं हित कमी समस्येला जास्त येऊ शकतं असं नाही वाटत आहे. कोणतं आंदोलन सर? आरक्षण. सर आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे ना, बघा समाज आज तुम्हाला मी सांगतो, समाज हा आज वेगळ्या दिशेने घेऊन चाललेत राजकीय नेते. प्रत्येक गट समाज माझा आहे, समाज माझा आहे अशा भूमिकेत चाललेला आहे. पण समाज कोणाचाच नाही. समाज आहे. समाजाला जे वाटतं समाज तो निर्णय घेईल आणि समाजात ज्यावेळेस उद्रेक होईल ना त्यावेळेस या देशातल्या सत्ताधाऱ्यांना लक्षात येईल की समाज काय असतो आणि समाज
100% उद्रेक घेणार. समा आता नेपाळला जी घटना घडली ती घटना या देशामध्ये घडणार. संविधानवादी लोक या देशाचं सगळं राष्ट्रपती भवन असेल, PM निवास असेल, जाळून टाकायचे राहणार. आम्ही जनतेला अपील असं करू की संविधानात जे जे नमूद आहे, संविधानाच्या बाजूने जे जे आहे ते आम्हाला मान्य आहे आणि मी त्या बाजूने आहो. नाईन 421 10 68.